GPS टॅग लावून चंद्रपूर जिल्ह्यातला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून एक गिधाड नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला होता। या गिधाडानं तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास केल्याचं समोर आलं। इतकं मोठं अंतर पार करून हा गिधाड पोहोचला थेट तामिळनाडूमध्ये। महाराष्ट्रासह 5 राज्यांचा प्रवास या गिधाडानं केलाय। याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। ताडोबातून निघालेलं एक पांढऱ्या पाठीचं गिधाड जवळपास 4000 किलोमीटरचं अंतर पार करत पोहोचलं तामिळनाडूमध्ये। याच दरम्यान या गिधाडानं तब्बल 5 राज्यातून प्रवास केलाय। निसर्ग चक्रात सध्या गिधाड हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी गिधाडांच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवते। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हरियाणात एक गिधाड प्रजनन केंद्र उभारण्यात आलंय। तिथूनच काही गिधाडं गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ताडोबात आणण्यात आली होती। हरियाणातून ताडोबात आणलेल्या या गिधाडांमध्ये 10 पांढऱ्या पाठीची गिधाडं होती। ऑगस्ट महिन्यात या गिधाडांना GPS टॅग लावण्यात आला आणि त्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। यापैकी N11 नावाची एक मादी गिधाड विक्रमी प्रवास करत तामिळनाडूत पोहोचली। ताडोबातून आधी 200 किलोमीटरचा प्रवास करत छत्तीसगड, मग तिथून 600 किलोमीटर प्रवास करत गुजरात, तिथून पुन्हा महाराष्ट्र, मग महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागातून प्रवास करत हे गिधाड तामिळनाडूच्या कलसपक्कम मध्ये पोहोचलं। हे संपूर्ण अंतर होतं जवळपास 4000 किलोमीटर। ही गिधाड आपण सोडलेली आहे। त्यांनी बाहेरचं जग कधी बघितलेलं नाही। त्यांचा जन्म जो आहे तो एका ब्रीडिंग सेंटर मध्ये झालेला आहे। आपण जे सोडलेले आहे ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः तेव्हापासून आपण बघत आलोय की सर्व गिधाडे काही प्रमाणामध्ये त्या ज्या ठिकाणी त्यांना सोडले त्या भागामध्ये काही दिवस राहत होती आणि त्यानंतर त्यांनी एक्सप्लोर करायला सुरुवात केली। छत्तीसगडमध्ये, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये आणि आता तामिळनाडूमध्ये सुद्धा काही गिधाडं आपल्याला त्याचे अस्तित्व म्हणजे जे काही आपलं ट्रॅकिंग डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती पडतं। 90च्या दशकात भारतात सगळीकडे गिधाडांचा वावर होता। निसर्गातले सफाई कामगार म्हणून गिधाडं ओळखली जातात, पण गेल्या काही दशकात गिधाडांचं अस्तित्वच धोक्यात आलंय। मेलेले प्राणी, गुरंढोरं हे गिधाडांचं खाद्य, पण याच प्राण्यांच्या उपचारासाठी वापरलं जाणारं डायक्लोफेनाक नावाचं औषध गिधाडांसाठी मात्र जीव घेणं ठरलं आणि गिधाडांची संख्या झपाट्यानं कमी झाली। मात्र ताडोबातल्या या गिधाडाचा प्रवास गिधाड संवर्धन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा ठरेल हे नक्की। चंद्रपूरहून सारंग पांडेसह सिद्धेश कांसे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।